सखी सावली काव्यांजली। ये बाई आशू, बस भाजी नीट करूया। आपण आश्रित आहोत ना या घरात। घरातली 4 तरी काम आपल्याला दिवसभरात करायला हवी। आश्रित आहोत ना आपण इथे। सुनंदाताई, रागाच्या भरात बोलले मी, विसरून जाते सगळं। एक बरं झालं तुम्ही वेळीच येऊन सगळं सांगितलं, त्यामुळे अंजलीच्या बाबतीत सगळं नीट कळलं। तरी का वागली असेल ती अशी? हो मधुराताई, जाऊ दे बाई, मी बोलले ना तर परत माझं तोंड दिसेल। पण अहो मला बोलल्याशिवाय राहत नाहीये ना। हो ह्या अंजलीने छान चौकीसाठी उडवले असतील पैसे, काही भरोसा नाही हो तिचा। गाडेकर, अहो पण काय प्रॉब्लेम झाला, कुठे चूक झाली, आपल्याला बोलावं लागेल यावर। असं कसं म्हणता तुम्ही? मी उद्या फोन करतो। अहो काय झालं, काय प्रॉब्लेम झाला? डॅड पाणी घ्या। डॅड काय झालंय? तुम्ही आल्यापासून खूप काळजीत वाटताय। आपल्या कंपनीच्या हातून आज एक मोठं कॉन्ट्रॅक्ट गेलं। त्यावेळी काहीतरी घोळ झाला आणि ऍक्च्युली सगळं फायनल झालं होतं का? अरे देवा, अहो पण असं कसं काय झालं अचानक? काहीच माहित नाही। आधी क्लायंट रेडी होते आणि आयत्या वेळेला त्यांनी माघार घेतली। पण डॅड, हे कॉन्ट्रॅक्ट परत मिळण्याची काही शक्यता आहे का? ऑफिसच्या कामाचं काय करायचं ते त्यांचं ते बघून घेतील। तू जा, चहा घेऊन ये त्यांच्यासाठी, दमलेत ते। मधुरे, अगं कसं बोलतेस तिच्याशी? मधुराताई, हो बोलू नये, पण घरावर ना वाईट सावली आहे। अहो त्यामुळेच घडतंय हे सगळं। अहो खरं तर अंजलीला सून करून या घरात आणलेत ना, तेव्हाच सगळे फासे उलटे पडले। अहो ती कमनशिबीच आहे पूर्वीपासूनच, पण त्यात त्या बिचारी मधुराताई, मधुराताई बोलू नये, पण जीव राहत नाही हो माझा, म्हणून सांगावं लागतंय। खरंच ही अंजली अपशकुनी आहे। जन्माला आली तेव्हा आईला गिळलं आणि नंतर पडला ना खाल्लं। एवढंच कशाला, आमच्या यांना सुद्धा भेटली आणि दिवसभरात, आणि आता मध्यंतरी पाहिलं तू, प्रीतम रावांचा स्टुडिओ हातातून जाता जाता राहिलाय, आणि त्यात दादांच्या कंपनीचा भूल।
मधुराताई आता हे वाईटच घडत राहणार आहे. मी काय म्हणते, तुम्ही प्रीतम रावांची आणि अंजलीची पत्रिका लग्नाआधी जुळवली नव्हती का? अगं बाई, तसं जर का असेल ना तर आपल्याला लवकरात लवकर कोणाला तरी पत्रिका दाखवायला हवी. हा, माझ्या ना ओळखीत एक ज्योतिष आहेत, आपण त्यांना दाखवूया. म्हणजे काय आहे, ते काहीतरी उपाय सुचवतील आपल्याला. काय आहे ना, या सगळ्यामुळे तुमच्या घरावरचं विघ्न टळेल. वेळ हातात आहे, तोपर्यंत उपाय केलेला बरा ना मधुराताई. एकदा का वेळ गेली, फक्त पश्चाताप करावा लागेल. मॅनर्स तू मला शिकवू नकोस, तू शिकवायचे नाही. आता कुठे जाऊन बाहेरचं जग बघते, तू शिक मॅनर्स. तुझ्यामुळे माझे आई बाबा माझ्या विरोधात जातात, हे समजतं ना तुला? तू मला या घरात आणलंस म्हणजे तू माझ्यावर उपकार केलेस असं वाटतं, तर तसं नाहीये. हे घर माझं आहे आणि माझंच राहणार. निमिष झोपला का ग? सध्या तुला दुहेरी कसरत करावी लागते. खूप धावपळ होते ना तुझी, मी समजू शकते. पण तुला हे सगळं सांभाळूनच करावं लागेल. नोकरी करणाऱ्या बाईला घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. आजपर्यंत तू घरातल्या कुठल्याही जबाबदारीत कधीच कमी पडली नाहीस. यापुढे मात्र नोकरी आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्यात तू चांगल्या प्रकारे निभावशील याची खात्री आहे मला. मी मनापासून प्रयत्न करते, पण हे विश्वजित आज तुझ्यावर चिडला, चुकीचंच होतं ते. पण अगं अचानक असं घरात कोणी आलं तर घरातलं वातावरण बिघडणार, हेही लक्षात घ्यायला हवं ना ग आपण. अगं ती मुले किती दंगा करत होती बघितलं ना मी. आणि विश्वजितचा इंटरव्ह्यू सुद्धा तेवढाच महत्वाचा होता ना ग. यापुढे अशा ऑर्डर्सची बोलणी तू घराबाहेरच कर. त्यामुळे सगळ्यांनाच सोयीचं होईल ना. ठीक आहे, पण आई, आज ती बाई घरी येणार होती हे मला माहितीच नव्हतं. अचानकच त्या घरी आल्या आणि हो ग, मी तुला दोष देतच नाहीये. फक्त इथून पुढे असं व्हायला हवं. हे बघ काव्या, तुला इतर गोष्टी जेव्हा करायच्या आहेत ना, त्यात
मी तुझ्या कायम पाठीशी आहे काव्या. पण ते करता करता घराकडे दुर्लक्ष होऊ देऊ नको. भाजी सांगा कशी झाली आहे. आई अगं काहीतरी मेजर झालं होतं असं कळलं म्हणून घाई गडबडीत निघालो मी, पण असं काही झालंच नव्हतं. त्यामुळे सगळा गोंधळ झाला. हाय. अरे बाबा काय अंजली कुठे आई? मला काय माहित, म्हणजे मी काय प्रत्येकाला आता आमंत्रण देत बसू का जेवायला येण्याचं. त्याला भूक लागली असेल तो येईल आणि जेवेल. एनिवे मी तिला बोलवून आणतो. अरे भाऊला सांगतो मी, तो आणेल तिला बोलव. हा नाही नको, मी बोलवतो. अरे जेवणाच्या ताटावरनं उठू नकोस तिथं. बाबा अजून सुरू नाही केलंय, एका मिनिटात आलो. अंजली का नाही आली जेवायला? काय झालं? सांगावं तेवढं थोडंच आहे. जाऊ दे, तुम्ही जेवा. अगं बाई, म्हणजे तुम्हाला माहीतच नाही काय झालं? हो सकाळी केवढा गोंधळ झाला. म्हणजे त्याचं काय झालं मग? एक मिनिट. तुमच्या लाडक्या सुनेनं काय केलंय माहितीये का तुम्हाला? नाही. आपल्या घरातले दागिने कोणालाही काही न विचारता तिने परस्पर कोणाला तरी देऊन टाकले. काय? पण कोण होती, कोणती माणसं? कोण माणसं होती, कसलं कर्ज, काय काहीही माहिती नाही. किती वेळा विचारलं तिला तर सांगायलाच तयार नाहीये ती. हॅलो. कसा होता आजचा दिवस? खूपच हेक्टिक होता यार. माधव, हा माझा चष्मा तुटलाय, नवीन करायला लागेल रे. हो करूया. बाबा शाळेची फी भरायची आहे. हो शाळेची फी भरूया भरूया. अरे हो जीजू, मला त्या बिझनेसच्या नवीन कोर्स साठी जरा पैसे हवेत. ओके देऊया. माधव आता काय, चहा? तू एकमेव अशीस जिची कधीच कुठलीच डिमांड नसते. असं कसं आहे ना? काय? तुझं स्माइल. सुख कळले. अरे हसून दाखव. हेच हवंय मला तुझ्या चेहऱ्यावर आयुष्यभर. यांचंच बघ ना, माधव समोर जबाबदाऱ्यांचा डोंगर आहे, अनेक प्रॉब्लेम्स आहेत. पण मिथिला सारखी एक सपोर्टिव्ह लाईफ पार्टनर असताना त्याच्या सगळ्या प्रॉब्लेम्सना ओव्हरकम करण्याचं बळ त्याला मिळतं. ह्यालाच म्हणतात ना सुखाचा संसार.
आपल्यालाही असा संसार करायचा ना अंजली. जे काही मनात आहे सगळं बोल ना मला. तेच तर जमत नाहीये मला प्रीतम. बघ काय चाललंय तुझ्या मनात, काय सांगत तेस मला, तुला कळतंय का? हे सगळं तुझ्या मनात असं ठेवून तुझीच घुसमट होती. चांगलं नाही तुझ्यासाठी. मी आहे ना सोबत. कर ना शेअर, काय झालं? आणि हो, सकाळी मी जे काही बोललो ते रागाच्या भरात बोललो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज मला माफ कर. प्रीतम, तुझी काही चूक नाहीये. तू प्लीज सॉरी नको बोलू. मी तुझ्याशी सगळं शेअर करावं अशी तुझी अपेक्षा असणारच, पण यावेळी मला माफ कर प्लीज. मी तुला काहीच सांगू शकणार नाही. असं काय करतेस अंजली? आपण जेव्हा बेस्ट फ्रेंड्स होतो आपण प्रत्येक गोष्ट शेअर करायचो ना सोबत. आता आपण बेस्ट फ्रेंड्सच्या पुढे आपण लाईफ पार्टनर्स आहोत अंजली. उलट आता आपण प्रत्येक गोष्ट अजून शेअर केली पाहिजे ना. आपल्या आयुष्यात आपल्या वाटेला जे काही येतं चांगलं वाईट, त्या प्रत्येक गोष्टीला आपण एकत्र सामोरं जायचं ना. जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याला आपण एकत्र मिळून फेस करायचं की नाही. मी जे काही बोलतोय तुला पटतंय का? हो प्रीतम, मला तुझं सगळं पटतंय. मला सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे? कोस आहे, स्वतःपेक्षा जास्त आहे. बघ मी पुन्हा एकदा सांगतो, जे काही सकाळी बोललो त्यासाठी खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी. असं होऊच शकत नाही. माझा तुझ्यावर विश्वास नाही. थँक्यू. आणखी एक विचारू? तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? काय प्रश्न आहे? अर्थात माझं प्रेम आहे तुझ्यावर. जीवापाड प्रेम आहे आणि कायम असेल. काहीही झालं, कितीही प्रॉब्लेम्स असले तरी बरेच तोवर तुझ्यावर प्रेम करणं सोडणार नाही. मग मी काही चुकीचं केलं नाहीये हे लक्षात घे. आणि मला नेमकं काय झालंय त्याबद्दल कधीच विचारू नकोस. मी तुझ्याशी खोटं बोलू शकणार नाही प्रीतम. नमस्कार, बोला. काय काका, आज कुठे पैसे उडवताय? गोवा की आणखी कुठे? हॅलो. काय नाही, एवढं वय झालं तरी नको नको ते नाद लावून घेतलेत ना स्वतःला. कोण बोलतोय? आणि ही काय पद्धत झाली बोलायची? हो, सॉरी सॉरी सॉरी, राग आला काय ना काका, तुमचा पोरगा क्रेडिट कार्ड वापरून वाटेल तसे पैसे उधळतो. आम्हाला वाटलं तुम्ही पण तसेच. अच्छा, तुम्ही आहात ते? हा, मीच तो रिकव्हरी एजंट. आता यापुढे असंच होत राहणार. तुमच्या पोरानं क्रेडिट कार्डचं बिल वेळेत भरलं नाही, आता तुम्हालाही फोन येत राहणार. घरातील सगळ्यांना त्रास होणार. हे बघा, तुम्ही ते शांतपणे बोलू. शांतपणे बोलून समजावून झालंय काका. आता असे फोन करून सुद्धा तुमच्या पोराला जर पैसे भरायची अक्कल येत नसेल तर पुढच्या लेवलला जायला लागेल आम्हाला. तेव्हा काय करू ते सांगता येणार नाही. तेव्हा जे काय करू त्याची तयारी ठेवा म्हणजे झालं.
ठेवा आता फोन. सगळं मॅनेज करणारी आदर्श सून आहेस ना तू काव्य. आता या इमेजचा कसा कचरा करतो मी ते बघच.